डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं तुमच्या इकडलाच उदगीरचा बोखड्या यांनी एक पत्र लिहिलं. भालेराव नावाचं काहीतरी आहे. पत्र लिहिलं आणि सांगितलं की महापुरुषाची यादी द्या. ऐका भावांनो, जानेवारी 2022 केंद्रीय सामाजिक न्याय विभाग अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन दिल्लीला या इथल्या उदगीरच्या बोकड्याने माझ्या आमदारांनी भालेराव नावाच्या पत्र लिहिलं आणि सांगितलं आम्हाला महापुरुषाची यादी द्या. पत्र आलं. मायांनो, पत्रात महापुरुष म्हणून अण्णाभाऊ साठेचं नाव नव्हतं. मग मला द्या जे चाटे क्लास म्हणजे दुसरं काही नाही, आर्यशचं मी टोपण नाव ठेवलं. मग त्या चाटे क्लासच्या नेत्याला मला विचारायचं, आमचा भाऊ चुकून म्हणाला महापुरुष नाही, तेव्हा जोरात आणलं. अबे भाजपनं 2022 ला कोणा सरकार होतं? भाजपचं. सांगितलं त्यांनी आत्ताही बी केंद्र सरकारच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवेचा महापुरुष म्हणून उल्लेख नाही. कुठे उपटत बसायले बे, आता आंदोलन करत नाही. शेवट माझ्या भाषणाचा बाबासाहेबांनी दिला, मला काही म्हणायचं नाही. मी एक मागणी करणार आहे पूजनीय आंबेडकर साहेबांनी घोलेकर साहेबांच्या उपस्थितीने घोलप साहेबांच्या साक्षीने बाबासाहेबांनी 1948 ला अनटचेबल एक ग्रंथ लिहिला आणि सांगितलं अस्पर्श कोण, ज्याचा स्पर्श जमत नाही. अस्पर्श कोण, ज्याची सावली जमत नाही. मग हे अस्पर्श म्हणजे दलित, हे अस्पर्श म्हणजे अनुसूचित जाती. त्याचा चाटेकलाचा एक नेता कसबे, विष्णू कसबे, भाषण माझ्याकडे डाउनलोड आहे. त्यांनी सांगितलं मग साधा नाही, अरे पाटील मांगाचं तोंड बघल्याशिवाय घराच्या बाहेर जात नाही, तो अस्पर्श असू शकतो का? मग मी नाही, विष्णू कसबेने सांगितलं हिंदूच्या घरी कोणताही कार्यक्रम असो, अरे त्यातली सजावट, त्यातलं तोरण मांगाच्या हाताने बांधून घेतात. विष्णू कसब्यांनी सांगितलं हिंदूंनी कोणती पंगत ठेवली तर पहिला माग जेवण्याचा आंबेडकर साहेब, घोलप साहेब हा मांगाचा असतो. तिन्ही गोष्टी बघितल्यानंतर मांग अस्पर्श नाही हे सिद्ध झालं आणि त्यांनी सिद्ध केलं. म्हणून विष्णू कसब्यांचं म्हणणं बरोबर असेल तर या ठिकाणी अनुसूचित जातीमधून मांगाला बाहेर काढा. हा दादासाहेब शेळके मागणी. आम्हाला जोडे दाखवता, आम्हाला चप्पल दाखवता, या बाबासाहेबांच्या अवलादीला चप्पल दाखवता, आम्हाला पुढ दाखवता. एकाने मला विचारलं दादासाहेब, मी काय त्यांनी चप्पल दाखवली म्हणे, पुढ दाखविला कसं होय, तुम्ही शांत बसता. मी म्हटलं येडाय, अरे ज्याची लायकी चप्पल उचलायची आहे ते चप्पलच उचलेल ना. यांची लायकी, अरे यांची लायकी तलवार चालवायची आहे, तलवार. आणि म्हणून मी परत एकदा विनंती करतो, मला बोलीला माझा नंबर लागते की नाही काही तर म्हणजे तुमच्या ह्याच्यावर तुम्ही आगावा फुली मारली नाही. मला बोलायचं अजून छक्के चौके मारायचे होते. परिस्थितीचं भान राखून